मराठी मनोरंजन विश्वातील देखणा आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारत स्वतःची विशेष छाप पाडणारा अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. प्रेक्षको, आज आदिनाथचा वाढदिवस आणि याच निमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यातील एक खास आठवण. कारण एका वाढदिवशी त्याला प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरांकडून मिळालं होतं आयुष्यभर लक्षात राहील असं खास गिफ्ट. नेमका काय होता तो किस्सा पाहूयात. तू जसं म्हणालास की मला या गोष्टींचा छंद नव्हता, नाटक, सिनेमा आणि हे सगळं माझं कॉलेजमध्ये रुईया कॉलेज याच्यासाठी ओळखलं जातं, त्याच्यात तू म्हणतोस की मला छंद नव्हता. तो कधी लागला? छंद होता, पण मी तसा कधी सिरियसली प्रयत्न नाही केला. आणि मुळात नाट्यवलीमध्ये काम करण्यासाठी भाषेवरचं जे प्रभुत्व हवं होतं तेव्हा ते माझ्याकडे नव्हतं. कारण मी एकतर माझं शिक्षण सगळं इंग्लिश मिडियममधून झालं. मी माझं स्कूलिंग होतं बॉम्बे स्कॉटिश. माझे मित्र पण सगळे नॉन मराठी आणि मुंबईतल्या मुलांचा म्हणजे जे कॉन्व्हेंटमध्ये किंवा इंग्लिश मिडियममध्ये शिकतात त्यांचा बऱ्यापैकी हा प्रॉब्लेम किंवा म्हणजे ते असं भाषा त्यांची अशी होऊनच जाते की आपण एका वाक्यातच 3 भाषांचा आपण उपयोग करतो. मुंबईकरांचं तसं आहेच. एकाच वाक्यात आपण मराठी, हिंदी, इंग्लिश सगळे शब्द आपण वापरतो. त्यामुळे ती भाषा थिएटरसाठी तेव्हा मी तयार नव्हतो. आत्ताही तयार आहे असं म्हणत नाही, पण तरी मी जेव्हा नाटक केलं ऑल द बेस्ट महेश मांजरेकरांचं, तेव्हा कुठे मी जरा सुधारलो. म्हणजे माझं मराठी सुधारलं, मला भाषेमध्ये थोडं एक ओळख झाली, उत्पन्न झाली आणि मी वाचायला सुरुवात केली. माझं मराठीतलं वाचन सुरू झालं. आत्ता मी थोडंसं थांबवते. महेश मांजरेकरांचं ऑल द बेस्ट. त्यामुळे एक तर महेश मांजरेकर किती स्ट्रिक्ट डिरेक्टर आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यांच्या सेटवर जे काही सुरू असतं ते चिडले की तेही आपल्याला माहिती आहे. सो हे आमच्यात आहे. पण मला सांग, कधी महेश दादांकडनं एखादी सणसणीत फ्रेश अशी टिंब मिळाली आहे का? मला मी थोडे एडिट केले वर्ड्स, पण त्याला कळले. महेश मांजरेकरांकडून मला खूप महत्त्वाची एक गिफ्ट मिळाली, देण मिळाली. आणि ती म्हणजे ऑल द बेस्ट नाटक मी करत होतो त्यांच्याबरोबर. आणि नुकतंच नाटक आमचं सुरू झालं होतं. 10-20 प्रयोग झाले असते. तर पुण्यात प्रयोग होता. आणि आम्ही सकाळी तर ते नाटकचा प्रयोग होता पिंपरी चिंचवड साईडला. आम्ही राहत होतो प्रभात रोड साईड. आणि मला निघायला उशीर झाला काही करणार. आणि फॉर एक्झाम्पल आम्हाला जर तिकडे 2:30पर्यंत पोचायचं होतं, तर मी अजून 2-2:15पर्यंत ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. प्रयोगाला उशीर नाही, प्रयोग आपण तरी पोचायची वेळ असते. आणि तो माझा वाढदिवस होता, 13 मे माझा वाढदिवस होता. आणि महेश दादांचा मला फोन आला, आदिनाथ कुठेस? म्हणजे मी जस्ट पोचतोय मी. आणि त्यांनी मला जे काही मला म्हणजे जे सुनावलंय मला, ओहो गरम गरम. मी दुसऱ्या सेकंड थिएटरमध्ये होतो. पण त्यानंतर मी नाटकाच्या प्रयोगाला 2 तास आधी येऊन पोचायचो. आणि ती सवय आजपर्यंत मला लागली कुठेही. म्हणजे मला वाटतं की माय बेस्ट बर्थडे गिफ्ट वॉज फ्रॉम महेश मांजरेकर, दॅट वॉज पंक्च्युअलिटी. प्रेक्षको, अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आदिनाथने माझा चकुला, अनवट, 83, चंद्रमुखी, पाणी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. तर सिटी ऑफ ड्रीम्स तसेच सध्या चर्चेत असलेली डिटेक्टिव्ह धनंजय रहस्यजाल अशा विविध वेबसिरीजमधील त्याच्या भूमिकांचंही प्रचंड कौतुक झालं. दरम्यान शक्तिमान या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने आदिनाथ कोठारे आणि सहकलाकारांनी लोकमतच्या कार्यालयाला भेट दिली होती. तेव्हा आदिनाथ कोठारेच्या वाढदिवसाचं केलेलं खास सेलिब्रेशन पहा.
प्रेक्षक हो, आदिनाथ कोठारेने साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती, आवडता चित्रपट कोणता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.